मी तुमचा माणूस आहे, तुमच्या हक्काचा माणूस, मंत्रालयात बसला आहे, त्यामुळे काळजी करू नका, तुम्हाला न्याय देण्याचं काम मी करणार, असं म्हणत शिंदेंनी महाराष्ट्रातल्या समाज मनावर नेहमीच त्यांची छाप सोडली. लाडकी बहीण असो नाहीतर शेतकऱ्यांची कर्जमाफी, महिलांना सरकारी बसमध्ये हाफ तिकीट असो नाहीतर वृद्धांना मोफत तीर्थयात्रा, शिंदेंनी त्यांच्या हटके कारकिर्दीने महाराष्ट्रावर गारुड केलं. आता नेमका त्यांचा हा राजकीय आणि सामाजिक प्रवास कधी सुरू झाला, त्यामध्ये त्यांना कोणाची साथ लाभली, शिंदे लोकप्रिय कसे झाले, याचाच आढावा घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. हल्ली जिथे तिथे बघायला झालं तर एकनाथ शिंदे यांची चर्चा दिसून येते, मग ती गद्दार म्हणून असो नाहीतर दूरदृष्टी असणारा नेता म्हणून असो. शिंदेंनी त्यांच्या कामाने लोकांच्या तोंडात त्यांचं नाव फिट केलंय, एवढं नक्की. पण हे अचानक झालं का, तर अजिबात नाही. शिंदेंना बाळकडू मिळालं ते धर्मवीर दिघे साहेबांचं. इथूनच त्यांच्यातल्या कार्यकर्त्याला वाट मिळाली आणि हाच कार्यकर्ता पुढे मुख्यमंत्रीही झाला. आता कार्यकर्त्यापासून ते मुख्यमंत्री होण्यापर्यंत आणि मुख्यमंत्री झाल्यावरही त्यांचा हा प्रवास नेमका कसा होता, हे सविस्तर पाहूया. 9 फेब्रुवारी 1964 रोजी महाराष्ट्रातील सातारा इथे जन्मलेले एकनाथ शिंदे हे मराठा कुटुंबातील आहेत. चांगल्या आयुष्यासाठी त्यांचं कुटुंब ठाण्यात आलं. एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील मंगला हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज मधून 11वी पूर्ण केली, परंतु आर्थिक तणावामुळे त्यांना पुढील शिक्षण घेता आलं नाही. सुमारे 20 वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून मराठी आणि राज्यशास्त्र या विषयात कला शाखेची पदवी घेतली. घरच्या गरीब परिस्थितीमुळे एकनाथ शिंदे यांनी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी लहान वयात काम करायला सुरुवात केली आणि कठीण दिवसात ऑटो रिक्षाही चालवली. लग्न झाल्यानंतर आणि पत्नी लता यांच्या प्रोत्साहनाने आणि सहकार्याने ते ठाण्यातील वागळे औद्योगिक वसाहतीत कामगार नेते बनले. महाराष्ट्रातील राजकीय चित्र बदलण्याचं श्रेय एकनाथ शिंदे यांना जातं. एक सामान्य कार्यकर्ता ते भारतातील सर्वात महत्वाच्या राज्यांपैकी एका राज्याचे मुख्यमंत्री होण्यापर्यंत त्यांची उत्तुंग प्रगती झाली आहे. शिंदे यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात विविध नोकऱ्या केल्या. 70च्या दशकात बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तृत्वाने अनेक युवक शिवसेनेशी जोडले गेले. त्याच वेळी ठाण्याचे आनंद दिघे शिवसेनेमध्ये सामील झाले. तरुणपणापासूनच शिंदे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेची प्रेरणा होती. 1980च्या दशकात त्यांनी शिवसैनिक म्हणून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांची ओळख त्यांचे गुरु आणि पक्षातील ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांनी करून दिली. दिघे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे हे हुशार आणि समस्या सोडवणारे नेते म्हणून उदयास आले. महाराष्ट्र कर्नाटक सीमा आंदोलनासह त्यांनी विविध आंदोलनांमध्ये भाग घेतला. तेव्हा त्यांना अटकही झाली आणि 40 दिवसांचा तुरुंगवासही भोगावा लागला. राज्यात आलेल्या प्रत्येक संकटात मैदानात उतरून जनतेची सेवा करणारे एकमेव एकनाथ शिंदे हे राजकारणी आहेत. शिंदे यांच्या उदयाने अनेकांना आश्चर्यचकित केले, कारण त्यांचा उत्साह, समर्पण आणि संकटांचं संधीत रूपांतर करण्याच्या तयारीमुळे आनंद दिघे शिंदेच्या कार्याने प्रभावित झाले आणि त्यांनी 1997 मध्ये त्यांना पक्षाचं तिकीट देऊन निवडणुकीच्या राजकारणात आणलं. 80च्या दशकात एकनाथ शिंदे हे धर्मवीर आनंद दिघे यांच्या संपर्कात आले आणि तेव्हापासून त्यांच्या आयुष्याला राजकीय वळण मिळालं. एकनाथ शिंदे यांनी 1987 मध्ये ठाणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून त्यांचे पहिलं महत्वाचं राजकीय स्थान मिळवलं. 2004 मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले आणि 2005 मध्ये त्यांची ठाणे शिवसेना प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. सलग 4 वेळा त्यांनी आमदार म्हणून आपलं स्थान कायम ठेवलं. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि गृहमंत्री म्हणून काम केलं. त्यांची शाखा प्रमुख म्हणूनही नियुक्ती झाली. 58 वर्षीय शिंदे हे 2004, 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग 4 वेळा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. शिवसेनेच्या प्रमुख मेळाव्यांचे नियोजन करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. 2014 मध्ये त्यांच्या विजयानंतर सर्वात लोकप्रिय नेते एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करण्यात आली. नंतर त्यांनी अल्पकाळ महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केलं. सेना भाजप सरकारमध्ये त्यांची PWD मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्रात तत्कालीन शिवसेनेनं केलेल्या अनैसर्गिक राजकीय युतीमुळे व्यतीत झालेले एकनाथ शिंदे हे 2022 मध्ये शिवसेनेतील 40 आमदार घेऊन गुवाहाटीला निघून गेले. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळाले ते डॅशिंग शिंदे. शिंदे यांनी यशस्वीपणे भाजप सोबत पुन्हा युती केली.
एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे 20वे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 2022 मध्ये एकनाथ शिंदे हे गुगलवर सर्वाधिक शोधले गेलेल्या राजकारण्यांपैकी एक होते. गेल्या काही वर्षातील त्यांच्या अभूतपूर्व कार्याचं स्मरण आणि अभिवादन करण्यासाठी त्यांना 2022 मध्ये लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांचा हा प्रवास राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर महाराष्ट्राचा प्रचार करण्यासाठी त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याचा पुरावा आहे. गेल्या काही काळात त्यांच्यावर गद्दार, मिंदे म्हणून अनेक टीका झाली, पण कोणत्याही टीकेकडे न पाहता त्यांनी त्यांचं काम सुरू ठेवलं. महाराष्ट्रात झालेल्या अनेक सर्वेजमध्ये शिंदे हे लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले. आता या विधानसभेत ते त्यांच्या बालेकिल्ल्यातून म्हणजे ठाण्यातून उभे. त्यामुळे आता ही लढत कशी होणार? ते केदार दिघेंना हरवणार का? पुन्हा एकदा त्यांचं विधानसभेचं न तुटलेलं रेकॉर्ड ते सुरू ठेवणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला शिंदेची नेतृत्व शैली कशी वाटते? त्यांनी आणलेल्या लाडकी बहीण योजना, युवांसाठीच्या योजना असतील, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजना असतील, या योजनांचा त्यांना निवडणुकीत फायदा होणार का? पुन्हा एकदा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.